लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 19 ऑगस्टच्या भागामध्ये आता कलाच्या मंगळागौरीसाठी चांदीचा नाग आणि चांदीची वाटी घेण्यासाठी पैसे जमवण्यासाठी दोघ जण हमालीची कामं करतात। हमालीची दिवसभर कामं केल्यावरती आता 4 पैसे मिळतील या आशेने ते आता लाईन मध्ये उभे राहतात पैसे घेण्याच्या। आणि त्यावरती आता इकडे सगळ्यांना एक एक करत पैसे मिळत असताना आता मात्र संगीता म्हणते, काय हो आपल्याला पैसे देतील नाही? यावरती दिनकर म्हणतो, अगं देतील म्हणजे काय, दिवसभर आपण काम केलंय, नक्कीच आपल्याला पैसे देणारच ना। पण इकडे आता संगीताला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि त्यासाठी ती हे विचारत असते। तोपर्यंत त्यांचा नंबर येतो, दोघांनाही पैसे मिळतात। पैसे घेऊन ज्या वेळेला दोघ जण बाहेर पडतात त्यावेळेला दिनकर म्हणतो, आधी आपण घरी जाऊया का? संगीता म्हणते, नाही नाही घरी नाही जायचं आहे, सगळ्यात पहिले आपण ना या पैशामधून चांदीचा नाग आणि चांदीची वाटी घेऊया, त्यानंतरच मग आपण घरी जाऊया। असं म्हणत मिळालेले पैसे दोघ जण चेक करत असतात, जेणेकरून आपलं बजेट किती, आपल्याला किती पैसे मिळू शकतात किंवा याच्यामध्ये नाग आणि आता वाटी येते का हा विचार त्यांचा चालू असतो। तोपर्यंत रात्रीच्या वेळेला कलाने मंगळागौरीची सगळी सागर संगीत तयारी करण्यासाठी आता मात्र इकडे सगळा पसारा मांडून ती तयारी करत असते। आता इकडे अद्वैतला झोपायचं असतं, झोपायचं असल्यामुळे त्याची नुसती चिडचिड होत असते आणि कधीतरी मला हे सुद्धा सगळं पाहावं लागेल, याच्यावरती खरंच माझा विश्वास बसत नाहीये। आणि तो विचार करतो, नाही नाही हा सगळा केओस बंद केला पाहिजे, माझ्याच बेडरूम मध्ये माझ्याच बेडवरती हा सगळा केओस मी नाही पाहू शकत। असं म्हणत रागारागात तो आता लाईट ऑफ करतो। कला म्हणते, काय चाललंय तुझं, मी काम करतेय आणि तू काय लाईट्स ऑफ करतोयस? उद्या आपल्याकडे मंगळागौर आहे आणि या मंगळागौरीचीच तयारी चाललेली आहे ना, तुझं आता मी काही ऐकणार नाही, पहिली लाईट लाव। पण अद्वैत लाईट लावायला तयार नसतो, कला काही ऐकायला तयार नसते। या गडबडीमध्ये अद्वैतने घालवलेली लाईट लावण्यासाठी धावत पळत कला ती लाईट ऑन करायला तिकडे येते आणि त्याच वेळेला अद्वैतच्या अंगावरती कोसळते। अद्वैतच्या अंगावरती कला कोसळल्यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं? यावरती कला म्हणते, तुझं काय चाललंय म्हणजे तुला या सगळ्यामध्ये लाईट लाव म्हटलं, पहिली लाईट लाव, पहिली लाईट लाव। असं म्हणत चिडलेली कला आता त्याला लाईट लावण्यासाठी सांगत असते, पण अद्वैत मात्र काही ऐकायलाच तयार नसतो। या गडबडीमध्ये दोघ जण एकमेकांच्या मिठीत असतात। बराच वेळ दोघ जण एकमेकांकडे टक लावून पाहत असतात। त्यानंतर कला चिडते आणि पहिले दिवे लाव, वेड्यासारखं काहीतरी करू नको असं म्हणत दिवे लावते आणि पुन्हा ती आपलं काम करण्यासाठी आता बेडवरती येते आणि दोघ जण पुन्हा भांडायला लागतात। इकडे तोपर्यंत नैना खूप चिडलेली असते आणि आपल्या पोटामध्ये लावलेलं ते कापड काढते आणि शी ही ऍक्टिंग मी फार दिवस करू शकत नाहीये, अजून किती दिवस ही ऍक्टिंग करायला लागेल? आता तर कुठे 4 महिने झालेत आणि त्यानंतर अजून 5 महिने ही अशी एवढं मोठं पोट असण्याची ऍक्टिंग कशी काय करणार आहे मी? नाही नाही नैना, तुला या सगळ्यामध्ये काहीतरी विचार करायलाच पाहिजे। जर का अशीच ऍक्टिंग चालू ठेवलीस तर कोणीतरी तुला पकडेल, काय करायचं, कसं काय ह्या सगळ्यातनं सुटका करायची? असं नैनाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आणि आता तितक्यात तिथे राहुल आलेला असतो। ऍक्च्युली तिच्या पोटामध्ये पिशवी ठेवलेली असते, तिने काढलेली असते आणि तितक्यात राहुल आल्यामुळे आता मात्र नैना गडबडते। राहुल म्हणतो, काय ग काय झालं? म्हणजे आता आपलं बाळ काय म्हणतंय, मिसेस ज्युनियर आहे, मिस ज्युनियर आहे की मास्टर ज्युनियर आहे, नक्की काय आहे? असं म्हणत तो पोटावरती हात फिरवतो। आता मात्र नैना गडबडते, राहुलला काही कळलं तर म्हणून मात्र ती आता इमोशनली नाटक करत त्याला आता मिठी मारते आणि राहुल असं म्हणत तिच्या डोळ्यात अश्रू येतं। राहुल विचार करतो, हिला झालंय तरी काय, हिला इमोशनल व्हायला काय झालंय काहीच कळत नाहीये असा विचार करत राहुल थोडासा गडबडतो। तोपर्यंत राहुलच्या डोक्यामध्ये काहीतरी चुकीचं घडतंय हा आता विचार येतो, पण काय घडतंय हे मात्र त्याला काही कळत नसतं। तोपर्यंत इकडे आता दोघ जण हमाली करून घरी आलेले असतात आणि त्या दोघांनाही खूपच त्रास होत असतो। त्या दोघांचे अंग दुखत असतात। मग तिकडे काजू येते आणि काय खरे बाई, अहो म्हणजे तुम्हाला कळतंय का आपलं वय काय, आपण काम काय करतोय? 3 मुली आहेत, तुम्हाला 2 मुलींची लग्न करून दिली, 1 मुलगी अजूनही लग्नाची आहे, एवढं तरी भान ठेवा की आपलं वय झालंय आणि आपण ही असली कामं करायची? यावरती संगीता म्हणते, तू गप गप, एका मिस्त्रीच्या स्टॉलवरती जेमतेम आपलं घर चालतं, एक्स्ट्राचे काही पैसे हवे असतील किंवा एक्स्ट्राचे काही खर्च असतील तर ही असली कामं नाही केली तर कसं चालेल? यावरती आता इकडे काजू म्हणते, हो पण हे असं अंग धरून बसायचं का? दिनकर म्हणतो, बघ अगं तिला मी हेच सांगत होतो की या सगळ्यामध्ये तुला
तुला हे सगळं करायची काहीही गरज नाहीये, पण माझं ही ऐकेल तर खरं ना. यावरती काजू म्हणते, आणि तुम्ही काय हिंद केसरीचे पहलवान आहात का? तुम्हाला काय अवॉर्ड मिळालंय का तुम्ही ही कामं करण्याची? ते काही नाही, दोघांनी जरा काळजी घ्या. असं म्हणत काजल आता संगीताच्या पायाला तेल लावते आणि आता दिनकरला गरम पाण्याच्या बादलीमध्ये पाय टाकून बसायला दिलेलं असतं आणि दोघांची आपल्या परीने सर्वतोपरी काजल आता काळजी घेण्याचा प्रयत्न करत दोघांना दटावत असते. संगीता म्हणते, असं कसं? अगं, आपल्या कलाताईची पहिली मंगळागौर आहे, तिथे तिला माहेरच्यांमुळे कुठेही कमीपणा नको ना यायला. त्यासाठी आम्ही आता वाटी आणि चांदीचं नाग आणायला गेलो होतो. यावरती काजू म्हणते, कलाताईला कळलं ना तर ती खरंच चिडेल. तितक्यात कलाचा कॉलच येतो. कलाचा कॉल आल्यावरती आता ती कॉल घेते आणि त्यानंतर मग मात्र इकडे आता कॉल दिल्यावरती ती सांगायला लागते की अगं, आईचा फोन लागत नाहीये, मी आईला फोन लावण्याचा कधीपासून प्रयत्न करते आहे. यावरती मग मात्र आता इकडे पटकन काजू बोलायला लागते, त्या दोघांचा फोन कसा लागेल, ते दोघं तर. असं म्हणत काजू काहीतरी सांगणार की ते दोघं जण हमालीला गेलेले. तोपर्यंत संगीता तिला दटावते आणि आता काहीही बोलू नकोस, खबरदार, असं तिला बोलते. त्यानंतर कला म्हणते, काय ग, काय लपवतोय तुम्ही माझ्यापासून? यावरती काजू म्हणते, नाही काही नाही. मग आता इकडे फोन घेते ती म्हणजे संगीता. संगीताला कला म्हणते, काय झालं आई? अगं, मी तुम्हाला दोघांनाही किती वेळ कॉल लावते, पण तुम्ही दोघं जण कॉल काही घेतच नाहीयेत. यावरती मग मात्र संगीता म्हणते, अगं, आम्ही कामात असू आणि कसंही आमचं काय तुझ्यासारखं आहे का? तुमच्यासारखं आमचं काही नाहीये की या सगळ्यामध्ये 24 तास आपल्या स्वतःजवळ फोन ठेवायचा. आम्ही नाही ना 24 तास स्वतःजवळ फोन ठेवू शकत. आमचा फोन कुठे पण असतो आणि त्यामुळे आम्हाला नाही समजलं. यावरती कला म्हणते, अगं, मी काय सांगायला फोन केलाय तुला माहिती आहे का? म्हणजे आता माझी मंगळागौर आहे, तर त्या मंगळागौरीसाठी काही खास आहेर करायचा, असं काही तू करू नकोस. म्हणजे आता तू खणा नारळाने ओटी भरलीस ना तरी सुद्धा मला चालणार आहे. म्हणजे तुझ्याकडे नाहीये ना काय, तर तू खणा नारळाने ओटी घे, उगाच स्वतःला त्रास करून काही आणण्याचा प्रयत्न करू नकोस. यावरती संगीता म्हणते, असं कसं? माझ्या लेकीची पहिली मंगळागौर आहे आणि ही मंगळागौर धूमधडाक्यात साजरी होते. चांदेकर धूमधडाक्यात साजरी करतात. आईचं जे कर्तव्य आहे ते तर आम्हाला करायलाच पाहिजे ना. यावरती कला म्हणते, हे बघ, कर्तव्य करताना तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमची परिस्थिती इकडे सगळ्यांना माहिती आहे, कोणी तुम्हाला काहीही बोलणार नाही आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला त्रास करून काहीही गिफ्ट आणण्याचा प्रयत्न करू नका. यावरती आता संगीता म्हणते, असं कसं? चांदीचा नाग आणि चांदीची वाटी आणायलाच पाहिजे ना. कला म्हणते, हे बघ, मग असंच असेल ना तर मी तुला चांदीचा नाग आणि वाटी घेऊन देऊ का? संगीता म्हणते, अगं, काय बोलायलेस? चांदीचा नाग आणि वाटी याची सोय झालेली आहे. कले, तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नको, असं म्हणत संगीता कलाला समजवत असते. कला म्हणते, आई, तू कुठून हे सगळं केलंस? संगीता म्हणते, अगं, होते 4 पैसे घाटीला. यावरती कला म्हणते, आई, कुठे 4 पैसे होते? तू उगाच स्वतःला त्रास करून काही करू नकोस, असं म्हणत कला तिला समजवत असते. त्यावरती संगीता म्हणते, अगं नाही ग, मी स्वतःला त्रास करून घेत नाही आहोत. आम्ही तुझ्याकडे उद्या मंगळागौरीला येऊ तेव्हा भेटूच, तू उगाच काहीतरी स्वतःला त्रास तू करून घेऊ नको, असं म्हणत संगीता कलाला समजवत असते. कलाला संशय येतो की हे माझ्यापासून काहीतरी लपवतायत आणि मला काही सांगण्याचं टाळतायत. तोपर्यंत आता इकडे संगीता काजलला म्हणते, हे बघ, कलेला काही सांगायची गरज नाहीये हा, म्हणजे आपलं आपल्यातच राहू दे, नाहीतर सांगशील कला ताईला असं घडलं तसं घडलं म्हणून. फोन ठेवल्यावर ते कला विचार करते, माझे आई बाबा काहीतरी लपवतायत, खरं माझ्यापासून सत्य लपवून हे काहीतरी करतायत आणि या सगळ्यामध्ये त्यांना त्रास होतोय हे सत्य तिला समजत असतं. पण तरी सुद्धा कला बिचारी हतबल असते. नाही वडिलांसाठी काही करू शकत असते ना त्यांना काही मदत करू शकत असते, कारण ते स्वाभिमानी असतात. कला पण स्वाभिमानी असते. दुसऱ्या दिवशी सकाळी आता कला इकडे लवकर उठते, सागर संगीत सगळी तयारी करते आणि स्वतःच्या हाताने तयार केलेल्या आता मात्र या सगळ्यामध्ये कला एकदम छान पैकी डेकोरेशन करते. मंगळागौर मातेचं जे डेकोरेशन असतं ते विकत आणण्यापेक्षा कलाने स्वतःच्या हाताने फणा वगैरे बनवून तयार केलेला असतो आणि सगळं सुंदर तयारी असते. मग गुरुजी येतात. लवकरात लवकर आता विधी सुरू करण्यासाठी आबा सांगतात. गुरुजी येतात आणि सगळी सागर संगीत तयारी बघून खुश होतात आणि कलाला म्हणतात, सुनबाई, म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला चांदीचं ताट लागेल पूजेसाठी. कला म्हणते, हो गुरुजी, तुम्ही काळजी करू नका, मी लवकरात लवकर चांदीचं ताट आणून तुम्हाला देते. असं म्हणत कला गुरुजींना जे हवं नको ते पाहत असते. इकडे नैना मात्र शोभेची भावली बनून उभी असते आणि आता कला बिचारी अजूनही न आटपता घरामधली सगळी कामं करत असते. अजूनही तिला तयार व्हायचं असतं.
तोपर्यंत गुरुजी म्हणतात वा हे किती छान केलेलं आहे डेकोरेशन. यावरती कला म्हणते हो म्हणजे हे सगळं फणायनं हा मीच तयार केलेलं आहे, स्वतःच घरच्या घरी तयार केलाय. गुरुजी म्हणतात वा खरंच काय सुंदर केलंय बरं. यावरती नैना चिडते आणि काय चाललंय, कसलं डेकोरेशन आणि काय कसलं पण कौतुक करतात. आपल्या ह्यांना कौतुक करायला काहीच लागत नाही. 4 बायका सुद्धा कलाच्या या डेकोरेशनचं खूप कौतुक करत असतात आणि आजकालच्या मुलींना कुठे काय माहितीये, पण ह्या कलाला बरंचसं काही माहितीये असं म्हणत तिचं कौतुक करत असताना नैना चिडते आणि तिकडून उठून जायला निघते. तोपर्यंत तिच्या पोटावरती सगळ्यांचं लक्ष जातं, जे की खोटं असतं. आणि त्यावरती बायका म्हणतात काय ग म्हणजे तुझ्याकडे गुड न्यूज आहे वाटते. यावरती नैना सांगते हो जरा मला त्रास होतोय, मी आज जाऊन पडते. त्यावरती बाई म्हणते अगं तुझं लग्न तर कलाच्या नंतर झालं, मग तुझी गुड न्यूज आधी कशी. असं म्हणत बायकांच्या चर्चा व्हायला लागते. हिच्या लग्नाला 4च महिने झाले, 4 महिन्यामध्ये हिचं पोट पण दिसायला लागलं. यांच्यामध्ये चर्चा सुरू झाल्यावरती मग मात्र रोहिणी आणि राहुल यांची मान जरा शर्मेनी खाली जाते. रोहिणी विचार करते मला माहितीच होतं ही मुलगी या सगळ्यामध्ये काहीतरी मला मान खाली घालायला लावणारच. त्यावरती मग मात्र रोहिणी म्हणते काय हो तुमच्या सुनेने वर्षभराच्या आतमध्ये प्लॅनिंग करायचं ठरवलं होतं ना, मग आज 2 वर्ष झाली काहीच प्लॅनिंग नाही का झालं. कसं आहे ना लवकरात लवकर जे काही होतं ना ते झालेलं बरं असतं. म्हणजे आता लवकरात लवकर मूल झालं की बाई सुद्धा मोकळी असते की नाही. म्हणूनच मी सांगितलं की काही उशीर नको, उशीर करता करता सगळं लांबणीवरती जातं, म्हणून तिने लवकर चान्स घेतला. असं म्हणत ती आता इकडे नैनाची बाजू घेते. नैना म्हणते थँक्यू सासूमा, म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही माझी बाजू घेतलीत, मला जरा त्रास होतोय, मी वरती जाऊन पडते. नैना वरती जाऊन पडल्यावरती इकडे संगीताची एंट्री होते. संगीता सागर संगीत सगळं आता झालेलं डेकोरेशन पाहते आणि संगीताच्या डोळ्यामध्ये अश्रूच येतात. आपल्या लेकीचं इतकं कौतुक पाहून संगीताला भरून येतं. तोपर्यंत आबांचं लक्ष संगीताकडे जातं आणि या दिनकरराव आणि विहीणबाई या असं म्हणत संगीताचं स्वागत केलं जातं. कला पाहते आणि कला सुद्धा आई तू आलीस असं म्हणत आपल्या आईला ग्रीट करण्यासाठी जाते. तोपर्यंत सरोज रागारागाने तिच्याकडे पाहत असते आणि पण नैना आणि तिकडे नसताना कला मात्र आता सरोजला इग्नोर करून आपल्या आईला भेटायला जाते. तोपर्यंत मात्र आता इकडे हे सगळं चालू असताना ती सांगते आई अगं तू किती गोड दिसतेस, खूपच छान दिसतेस, ये लवकर बस, आता लवकरच मंगळागौर सुरू होईल. त्यावरती इकडे सोहम विचार करतो हे काय गुंडेश्वर कुठे राहिला. हा म्हणजे गुंडेश्वरला वाटलं असेल की हा सगळा बायकांचा प्रोग्राम आहे, आपण तिकडे जाऊन काय करणार, म्हणून हा गुंडेश्वर आला नसेल की काय. हे काय मी गुंडेश्वरची वाट पाहत इथे बसलोय. त्यावरती मग मात्र कला म्हणते काय ग आई काजल नाही का आली. यावरती संगीता म्हणते आले ती काय. असं म्हणत काजलकडे बोट दाखवताच इतकी सुंदर काजल नटून थटून आलेली असते. सोहम तिच्याकडे एकटक पाहतच बसतो आणि आता काजलला तो ग्रीट करण्यासाठी समोर जातो. तोपर्यंत कला म्हणते काय गुंड्या किती छान दिसतेस तू. यावरती काजल म्हणते या सगळ्यामध्ये आपल्याला ना जाम ऑकवर्ड होते. कला म्हणते गप ग तू किती सुंदर दिसते आहे, स्वतःकडे बघून तर बघ. मग आता कला तिला मिठी मारते. तोपर्यंत तिकडे आता सोहम येतो आणि काय आज म्हणजे चक्क सलवार कुर्ता, कमालच झाली, आज सूर्य कुठे उगवलाय काहीच कळत नाहीये. यावरती काजू म्हणते तू गप रे, आपल्याला हा सगळा ड्रेस बीस अजिबात काय आवडला नाही, पण तुमच्याकडे दर काही दिवसांनी आपलं चालूच काही ना काहीतरी फंक्शन, त्या फंक्शनला येण्यासाठी मला हा कपडा घालायला लागलाय. पण ना या सगळ्यावरती हे विचित्रच आहे, म्हणजे आपल्याला एखादी कॅप हवी की नाही ह्या ड्रेसवरती मॅचिंग. यावरती सोहम म्हणतो हो ग हो, म्हणजे कसं आहे ना तूच एक डिझायनर व्हायला पाहिजेस, म्हणजे छानपैकी सलवार कुर्त्यावरती कॅप मॅचिंग ठेवशील, बरोबर की नाही. असं म्हणत सोहम तिची थट्टा मस्करी करत असतो. काजू चिडते आणि काय चाललंय तुझं, तुझ्याकडे मी आले आणि तू आपली थट्टा करतोयस का. सोहम म्हणतो नाही नाही थट्टा कशी करेन, पाहुणे आता तुम्ही या बसा. असं म्हणत आता सोहम आणि काजू या दोघांचं छानपैकी गप्पा टप्पा चालू असतात. त्यावरती सोहम म्हणतो तू कशी दिसतेस, तुला पाहायचं आहे का, थांब मी तुझा फोटो काढून दाखवतो. असं म्हणत सोहम तिला फोटो काढून दाखवतो आणि तो फोटो पाहिल्यावरती काजल पाहतच बसते. सोहम म्हणतो काय तुझाच फोटो आहे, तुला काय वाटलं वेगळी कोणती मुलगी आहे का. अगं हो हो तुझाच फोटो आहे, किती सुंदर दिसती आहे, जरा बघ तरी. असं म्हणत सोहम आता इकडे काजूला तो फोटो दाखवतो. तोपर्यंत कला सांगते आई तू बस हा, मी जरा इकड तिकडची कामं आहेत ती उरकून घेते. संगीता म्हणते काही काळजी करू नकोस, मी इकडे आहे. मग आता अंजू येते आणि आता
ती इकडे ड्रिंक्स सर्व करत असते, कोणाला चहा कॉफी काय हवं ते, आणि ते संगीताला पण देते. संगीता म्हणते, अंजू बरी आहेस ना तू? हे सगळं रोहिणी आणि आता इकडे सरोज पाहत असतात. त्या दोघींना हिचं बसणं इकडे अजिबात पटलेलं नसतं, इकडे येणंच पटलेलं नसतं. सरोज तर रागारागात पाहत असते, पण सरोज काही बोलत नसते. पण इकडे कारस्थानं करणार असते ती म्हणजे रोहिणी. रोहिणी ही सगळी कारस्थानं करणार असते आणि रोहिणी येते आणि काय म्हणताय, बरे आहात ना तुम्ही? यावरती संगीता म्हणते, हो, पण नैनी नाही कुठे दिसली? रोहिणी म्हणते, नैना ना ती आत्ताच आपल्या रूम मध्ये गेली होती, पण मला ना तुमची जराशी मदत हवी आहे. यावरती आता साधी भोळी संगीता म्हणते, ठीक आहे, काय मदत हवी आहे? बोला ना तुम्ही, तुम्हाला मदत करायला मी तयार आहे. यावरती रोहिणी सांगते, हे बघा, एक काम करा, म्हणजे ना लोकांना ड्रिंक्स वगैरे सर्व करायचे आहेत, अशी थोडीशी मदत तुम्ही केलीत तर बरं होईल. कसं आहे ना, तुम्ही काही पाहुणे नाही आहात, तुम्ही या घरचे व्याही आहात ना, मग व्याह्यांनी आत्ता तर इतकी कामं करूच शकतात. संगीता म्हणते, हो हो, काहीच काळजी करू नका, मी सगळ्यांना ड्रिंक सर्व करते. मग मात्र रोहिणी अंजूला बोलवते, अंजू इकडे ये, ते दे इकडे ट्रे, असं म्हणत ती तो ट्रे काढून घेते आणि आता तो ट्रे रोहिणीच्या हातात घेऊन ती रोहिणी आता तो संगीताला देते. हे सगळं दृश्य आता पाहत असतात सगळेजण आणि त्याच वेळेला कलाचं लक्ष तिकडे जातं. कलाचं लक्ष गेल्यावरती कलाला रोहिणीचा खूप राग येतो आणि आता तितक्यात संगीता म्हणते, नाही नाही, मला काही प्रॉब्लेम नाहीये, मी ड्रिंक सर्व करते. आणि आता ती आपल्या जागेवरती येऊन बसते. त्याच वेळेला कला म्हणते, आई तू का हे सगळं करते आहेस? आई तू ठेव, अंजू आहे ना, असं म्हणत आता मात्र आईला कला थांबवते. त्यावरती रोहिणी म्हणते, हो हो मिसेस खरे, तुम्हाला जर का हे काही करायचं नसेल तर तुम्ही करू नका, तुमच्यावरती कोणीही जबरदस्ती काही करत नाहीये बरं का, तुम्ही ठेवा तो ट्रे. यावरती संगीता म्हणते, नाही नाही, अहो जबरदस्ती काय, आपल्याच घरामध्ये काम करायला काय आहे, असं म्हणत कला आता इकडे संगीता सगळ्यांना चहा कॉफी देत असते. कलाला हे काही आवडत नाहीये, पण या रोहिणीने डाव साधलेला असतो. हे सगळं काजल पाहत असते आणि कलाला पण वाईट वाटतं, पण चार लोकांमध्ये तमाशा नको म्हणून कला गप्प बसते. काजल सुद्धा तमाशा नको म्हणूनच गप्प बसते. बरं, आता इकडे संगीता ड्रिंक सर्व करत असते, तर रोहिणीने गप्प बसावं की नाही? पण नाही, रोहिणीला अजून त्रास द्यायचा असतो आणि हा त्रास देण्यासाठी ती आता दिनकरच्या इकडे येते. मुद्दा आपल्याला फोन आल्याची ऍक्टिंग करते आणि हॅलो, काय झालं? पार्किंगचा प्रॉब्लेम झालाय का? काय झालंय, म्हणजे पाहुण्यांना पार्किंगसाठी जागा नाहीये का? असं आहे का, तसं आहे का, असं म्हणत ती सांगते, हो हो, मी कुणाला तरी पाठवते जेणेकरून पार्किंगचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह होईल. नाही नाही, चांगल्याच व्यक्तीला पाठवते, काही काळजी करू नका, असं म्हणत ती फोनवरती बोलत असते. थोड्या वेळाने फोन ठेवून ती दिनकरकडे येते. म्हणजे दिनकरराव, खूप सांगू का तुम्हाला मी एक गोष्ट, या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. तुमचं चहा कॉफी करून झालं असेल ना, तर तुम्ही एक काम करा बरं, या सगळ्यामध्ये तुम्ही जरा पार्किंगचं बघाल का? म्हणजे मी पाठवलं असतं कुठच्या तरी नोकराला वगैरे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, घरची व्यक्ती जितक्या आपुलकीने ते काम करेल ना, तितक्या आपुलकीने नोकर नाही करणार. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे, जरा बाहेर जा आणि पार्किंगचं काय आहे ना ते बघाल का इशू. इकडे आता काजल दिनकरला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण आता दिनकर काही ऐकत नाही. दिनकर ते काम करण्यासाठी तिकडून बाहेर पडतो. काजलला खूप वाईट वाटतं आणि ती आता इकडे मुद्दामच रोहिणी ही सगळी कारस्थानं करत असते, जेणेकरून कलाच्या घरच्यांना कमीपणा देता येईल आणि जेणेकरून सगळ्यांच्या समोर कलाच्या घरच्यांचं नाव खराब सुद्धा करता येईल. मग आता इकडे हे सगळं पाहत असते सरोज. इतकं करून या दोघींचं मन नाही भरत. म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे दोघांना कामाला लावलेलं असतं, तरी सुद्धा सरोजला तिसरंच काहीतरी करायचं असतं. ती कलाकडे येते आणि कलाला हाताला धरून जरा बाजूला घेते आणि हे तुझं सगळं नाटक आहे ना, हे बंद कर. म्हणजे चांदेकरांची चांगली सून असल्याची जी ऍक्टिंग करतेस ना, ही ऍक्टिंग तुला आता बंद करायला पाहिजे. पुढे मागे करून हे अतिपणा करू नकोस. यावरती कला म्हणते, कसं आहे ना, मला देवाधर्माची कामं करायला खूप आवडतात आणि आबांनी जे काम मला सांगितले ते काम मी करणार. मग या सगळ्यामध्ये कुणीही मला अडवू शकत नाही, असं म्हणत ती आता इकडे सरोजला चांगलाच झटका देते. सरोजची चांगलीच आता कलाने खरडपट्टी काढलेली असते. सरोजला हा अपमान जिव्हारी लागतो. म्हणजे ही मुलगी इतक्या सगळ्यांच्या समोर आपली खरडपट्टी काढते हे तिला अजिबात पटतच नाही. बरं, इकडे आता कला तयार होऊन येते. मंगळागौरीचा प्रोग्राम सुरू होतो. सगळे पाहुणे गेल्यावरती मंगळागौरीची पूजन करत असताना अद्वैत म्हणतो, बस झालं, आतापर्यंत नाटक केलं ना,
आता सगळ्या बायका निघून गेल्यात, आत्ता नाटक करायची काही गरज नाही. कला चिडते आणि तुझं हे ॲटिट्यूड असेल ना, म्हणजे पाहिजे तेव्हा बायको म्हणून जवळ करायचं, पाहिजे तेव्हा हे करायचं, तर मला पण पूजा करायची नाही. मग आबांना अटॅक येतो. आबांच्या अटॅकचं कारण अद्वैत आणि कला यांचं भांडण असतं. हे कळल्यावरती अद्वैत विचार करतो, आबांसाठी का होईना मला खरे सोबत प्रेमाची ॲक्टिंग करायला पाहिजे.